मी अंजली नक्षत्र, ऑकल्ट एक्सपर्ट. आता ऑकल्ट एक्सपर्टमध्ये काय येतं तर न्युमरॉलॉजी, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरो, एंजल कार्ड रीडिंग प्लस क्रिस्टल थेरपी, रेकी ग्रँड मास्टर आहे मी. तर मंडळी अशा अनेक मोडॅलिटीजवर मी काम करते. पण त्यामध्ये आज खास मी क्रिस्टलविषयी तुमच्याशी बोलणार आहे. तर मंडळी, मिस्टिक लेरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावर अगदी मनापासून स्वागत आहे. बरेच जणांचा प्रश्न असतो की मनी मॅग्नेट हे का वापरावं, मनी मॅग्नेटनी काय होतं आणि मनी मॅग्नेट बेसिकली काय करतं, खूप जणांना माहीत नाही आहे. तर आज खास मी मनी मॅग्नेटविषयी बोलणार आहे. मनी मॅग्नेट हे क्रिस्टलचं बनवलं गेलेलं एक ब्रेसलेट आहे. वेगवेगळ्या व्हेरिएशन्सनी ते बनलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रिस्टल्स जे पैशांसाठी काम करतात. बरं मंडळी, असं नाही आहे की क्रिस्टल घातल्यावर तुमच्याकडे आमाप पैसा येईल. पैसे तुम्ही कमवण्यासाठी किती मेहनत करता तीही महत्त्वाची आहे. कारण देव दे रे हरी खाटल्यावरी असं होत नसतं. देव सांगतो तुम्हाला मी इतकी छान इंद्रिय दिलेली आहेत, त्याचा वापर करा. तुमच्या प्रयत्नांना यश नक्की येईल. पण क्रिस्टल घातल्याने तुमचे प्रयत्न सुसह्य होतात आणि क्रिस्टलच्या मदतीने तुम्हाला यश मिळण्यास मदत होते. एक लक्षात ठेवा मंडळी, की भगवंताने आपल्याला विचार करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे. हे जगाची सृष्टी पाहण्यासाठी आपल्याला 2 डोळे दिलेले आहेत. छान छान बोलण्यासाठी तोंड दिलेलं आहे. त्यामुळे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं होत नाही. 2 हात दिलेले आहेत की जेणेकरून तुम्ही तुमची कामं करू शकता आणि तुम्हाला असलेली मेहनत करण्याची जी जबाबदारी आहे ती तुमच्या बुद्धीकडे आणि तुमच्या हाताकडे आहे. भगवंताने 2 पाय दिलेले आहेत की ज्याच्यावर तुम्ही चालून कुठेही जाऊ शकता, चालू शकता. तुम्ही तुमच्या त्या यशाच्या शिखराकडे पोहोचण्यासाठी ते 2 पायांचा उपयोग करण्यात अगदी महत्त्वाचा वाटा आहे. तसंच क्रिस्टल्स हे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याला घेता, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही क्रिस्टलचं स्वागत करता ना, तेव्हा ते क्रिस्टल्स तुम्हाला मदतच करतात. कारण हे एक क्रिस्टल बनण्यासाठी जो खाणीमध्ये असतो तो बनण्यासाठी लाखो अरबो खरबो वर्ष लागलेली असतात. तेव्हा जाऊन कुठे तो क्रिस्टल तयार होतो. तुम्ही विचार करा किती तप त्या क्रिस्टल्सनी पाहिलेली आहे. किती पूर्ण ह्या जगाची सृष्टीमध्ये असलेला जो दबाव आहे, जी एनर्जी आहे, पावसाळा आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, याच्या व्यतिरिक्त त्सुनामी आहे, अशा अनेक गोष्टींनी हे क्रिस्टल्स वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर मारा झालेला आहे त्या एनर्जीचा आणि त्यामध्ये ते क्रिस्टल्स बनलेले आहेत. त्यामुळे क्रिस्टलची एनर्जी ना ही खूप वेगळी एनर्जी आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देते की माझ्याकडे अशा क्रिस्टल्सच्या बऱ्याच पाण्याच्या बॉटल्स आहेत. एका बॉटलमध्ये असा टॉवर आहे जो व्हाईट ओपलचा आहे. आता त्या बॉटलनी जेव्हा मी पाणी पिते ना मंडळी, तेव्हा मला लगेच तोंड येतं, कळलं. त्यामुळे मी त्या बॉटलनी पाणी पित नाही. माझी ही सिट्रिनची बॉटल आहे, मी त्यानेच पाणी पिते. पण तुम्ही विचार करू शकत नाही, इतक्या क्विक रिॲक्शन्स मला अर्ध्या तासामध्ये तोंड येतं. इतकी ऊर्जा एका क्रिस्टलमध्ये आहे आणि याचे अनुभव खूप जणांनी घेतलेले आहेत. तुम्ही गुगलला माझं नाव टाका, मिस्टिकल एरा टाका, तुम्हाला संपूर्ण रिव्ह्यूज आणि संपूर्ण माझ्याविषयी सगळं तिथे तुम्हाला जाणता येईल. तर मला एकच सांगायचं आहे की जेव्हा मनी मॅग्नेट हे ब्रेसलेट आपल्याला घालायचं असतं तर मनी मॅग्नेट नेमकं काय काम करतं. तर मनी मॅग्नेट हे तुमच्या पैशांची आवक वाढवतं, तुमच्या मेहनतीला यश आणून देतं. तुम्ही कुठल्या करिअरमध्ये असाल तर तिथे तुमची इन्क्रीमेंट व्हायला मदत करतं. तुमची इन्क्रीमेंट झाल्यावर तुम्हाला तिथे चांगले म्हणजे इन्क्रीमेंटमध्ये जे काही तुम्हाला अपेक्षित असतं, बरोबर, इन्क्रीमेंटमध्ये ते वाढवण्यास मदत करतं. तुम्ही प्रयत्नशील असायला हवात या सगळ्यासाठी. तेव्हा जाऊन कुठे तुम्हाला क्रिस्टल मदत करतं. तुम्ही काही करत नसाल तर क्रिस्टल तुम्हाला फार फार तर काय करेल, पुढे ढकलेल. कर बाबा, मी आहे पाठीशी, कर बाबा. पण तुम्ही जर करतच नसाल तर ते क्रिस्टल कसं ॲक्टिव्ह होईल, नाही का. क्रिस्टल्स नेहमी इंटेन्शन कॅच करतं. तुमची जी बॉडीची एनर्जी आहे ना त्याला कनेक्ट होतं ते, आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. क्रिस्टल्स एनर्जीला कनेक्ट होतो आणि तुमच्या माइंडमध्ये तो काय विचार चालू आहेत ना त्याला तो इंटेन्शनला कॅच करतो आणि क्रिस्टल रिझल्ट्स देतो. तुम्ही नेगेटिव्ह विचार केलात तर क्रिस्टल तुम्हाला नेगेटिव्ह इम्पॅक्ट देईल. तुम्ही पॉझिटिव्ह विचार केलात तर क्रिस्टल तुम्हाला खूप भरभरून पॉझिटिव्हिटी तुमच्या आयुष्यामध्ये भरेल. तसं ते मनी मॅग्नेटचं आहे. मनी मॅग्नेटचे अनेक ब्रेसलेट्स आहेत. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. 2रं, 3रं, 4थं, 5वं, 6वं आणि हे आहे 7वं.
मनी मॅग्नेटचे असे वेगळे वेगळे माझ्याकडे खूप सारे व्हेरिएशन्स आहेत क्रिस्टल्सचे मनी मॅग्नेटचे. हे तर मी तुम्हाला थोडेच दाखवते आहे. मनी मॅग्नेटचे अतिशय सुरेख माझ्याकडे व्हेरिएशन्स म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने बनलेले आहेत. आता सपोज एक मनी मॅग्नेटचं मी हे ब्रेसलेट घेते आहे. याच्या आतमध्ये जे सर्कल आहे ना, हे आहे एनर्जी सर्कल तयार झालेलं. याच्यामध्ये 20 ते 24 इतकेच बीड्स असतात. 20 ते 24 बीडमध्ये हे तयार होतं, बरोबर, मापाप्रमाणे. आता हे जे एनर्जी सर्कल आहे ना, हे तुमच्यासाठी खूप छान पद्धतीने काम करतं. कारण जेव्हा तुम्ही ते हातात घालता तेव्हा ही जी एनर्जी आहे ही तुमच्या एनर्जीशी कनेक्ट होते आणि तुम्हाला छान रिझल्ट्स देते. बरं, आता जे काही आपलं मनी मॅग्नेट जे क्रिस्टल्स आहेत, ह्याला आता धनयोग म्हणून पण नावाने लोक ओळखायला लागलेली आहेत. आता मंडळी, धनयोगमध्ये हे ब्रेसलेट जास्त जातं. हे पहा, धनयोग, याला म्हणतात धनयोग. धनाचा योग आणणारं ब्रेसलेट म्हणजेच मनी मॅग्नेट. दुसरं एक ब्रेसलेट आहे मनी मॅग्नेट. हे पहा, हे जे मी दाखवते तुम्हाला, हे लक्ष्मीला इन्वोक करणारं, लक्ष्मीला जागं करणारं असं ब्रेसलेट आहे. त्याच्यामुळे हे पण मनी मॅग्नेट आहे. अशा अनेक तऱ्हेचे मनी मॅग्नेट्स आहेत. आता मनी मॅग्नेटच्या ब्रेसलेट्समध्ये कुठले क्रिस्टल्स वापरले जातात, तर याच्यामध्ये टायगर आय वापरला जातो, ग्रीन अवेंचुरिन वापरला जातो, सिट्रिन वापरला जातो, कधी गोल्डन पायराइड तर कधी नॅचरल पायराइड वापरला जातो. याच्यामध्ये मेलाकाईट वापरला जातो. याच्यामध्ये टंबल्स वापरले जातात. काही वेळेस सिट्रिनचे किंवा पायराइडचे असे टंबल वापरले जातात. वेगवेगळ्या पद्धतीने ते बनवलं जातं. बरं, याच्यामध्ये खूपदा काय होतं की येलो कॅल्साईट वापरला जातो, ग्रीन अवेंचुरिन वापरला जातो. वेगवेगळे क्रिस्टल्स आहेत दुनियेमध्ये. लाखो खरबो क्रिस्टल्सचे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत आणि ते याच्यामध्ये वापरले जातात. मला आता माझे क्रिस्टल्स डिझाईन करायचे असतील ना, तर मी माझ्या पद्धतीनेच ते बनवलेले आहेत. त्याच्यामुळे जर कुणाला काही क्रिस्टल्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझी व्हॉट्सॲपची लिंक आहे मंडळी. तुम्हाला हवे तिथे तुम्ही पिंग करा, तुम्हाला त्याची पूर्ण माहिती दिली जाईल. वर नंबर दिलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यावर तुम्ही मेसेज करू शकता. पण व्हॉट्सअप मेसेजच करायचे, कॉल डायरेक्ट करू नका. मी बिझी असते, कन्सल्टेशनमध्ये असते, तेव्हा राग मानू नका. तर मंडळी, जेव्हा तुम्ही हे मनी मॅग्नेटचं ब्रेसलेट वापरताना तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल झालेले दिसतील. त्यामुळे ह्या मार्केटमध्ये, आत्ताच्या जगामध्ये मनी मॅग्नेटचं प्रचंड मागणी आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हालाही तुमच्याकडे जर मनी मॅग्नेटचं ब्रेसलेट नसेल तर प्लीज तुम्ही लवकरात लवकर बुक करा. आणि धनयोग जे ब्रेसलेट आहे, माझा व्हिडिओ पाहून धनयोग ब्रेसलेट जो कोणी बुक करेल, मी तुम्हाला पुन्हा एकदा धनयोगचं हे दाखवते आहे. कुठे गेलं? हां, हे जे ब्रेसलेट आहे धनयोगचं, हा व्हिडिओ पाहून जे कोणी बुक करणार आहे त्यांना खूप छान ऑफर या ब्रेसलेटची मिळणार आहे. तर त्याच्यामुळे मंडळी, आता तरी तुमच्या मनातला संभ्रम निघाला असेल ब्रेसलेटविषयी की मनी मॅग्नेटचं ब्रेसलेट नेमकं काय असतं, कसं काम करतं. ब्रेसलेट घालण्याची एक प्रोसेस असते, ती तुम्हाला कुरिअर मिळाल्यानंतर सांगितली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा आपण एखादं ब्रेसलेट घालतो तेव्हा त्याची एनर्जी फील करण्यासाठी तुमची सकारात्मकता फार काम करते. त्यामुळे मुळात तुम्ही सकारात्मक राहा, म्हणजे तुमच्या सकारात्मकतेला कुठलाही प्रश्नचिन्ह राहणार नाही. इतके पॉझिटिव्ह राहा की क्रिस्टल नक्कीच तुमच्यासाठी आणि बनलेलं आहे. आणि क्रिस्टल मात्र त्याच्याचकडे जातं ज्याच्याकडे त्याला जायचं असतं. अदरवाईज क्रिस्टल जात नाही पटकन कुणाकडे. आणि तुमच्याकडे क्रिस्टलला यायचं असेल तर नक्कीच ते तुमच्याकडे येईल. त्यामुळे मनी मॅग्नेटचे वेगवेगळे ब्रेसलेट्स तुम्हाला मिळू शकतात. मनी मॅग्नेटच्या माळा आहेत त्याही मिळू शकतात. अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या खूप साऱ्या गोष्टी क्रिस्टल्समध्ये माझ्याकडे तुम्हाला मिळतील. त्यामुळे मंडळी, तुम्हाला कुठलाही काहीही इन्क्वायरी असेल, डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. प्लीज त्याच्यावर त्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची इन्क्वायरी काय असेल ती टाका. नक्कीच ती पुरेपूर दूर करण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाईल. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अजूनही चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्ही कुठले कुठले क्रिस्टल वापरता आणि तुम्हाला क्रिस्टलचे अनुभव कसे आले. आणि नक्की गुगलला सर्च करा मिस्टिक कलेरा आणि त्या पेजला व्हिजिट करा. पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.